आतमध्ये सामन्याला सुरुवात होताना ओम साई मनवेलवाडा विरुद्ध BV एकलव्य एक मोठी लढत सेमी फायनलचा सामना गोलंदाजी मार्गवरती प्रथमेश पंचांचा लेट्स प्लेचा इशारा आणि पहिला चेंडू मार्गस्थ नक्कीच कोलवटा चेंडू या ठिकाणी अडवलेला आहे स्क्वेअरच्या दिशेला त्या ठिकाणी आपण पाहतोय रोनियल रुद्रने अडवलाय चेंडू क्या बात आहे चकवणारा चेंडू काहीच कळलं नाही या चेंडूवरती फलंदाज संग्राम यांना चेंडू थेट यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू गेला निर्धाव चेंडूची सांगता झाली पहा एक चेंडू निर्धाव पहिल्या चेंडूवरती धाव आली होती आणि थोडंसं या ठिकाणी गोलंदाजाने मात्र पट मोठा फरका मारण्याच्या नादामध्ये चेंडू या ठिकाणी राजचेकडनं अडवला गेलेला आहे एका धावाने धावसंघामध्ये वाढ होईल 2 धावा फलकावरती लगावल्या जातील तर येणारे चेंडू 3 असतील या षटकातले आणि सुरुवात मात्र आता मात्र चांगली गेलेली आहे पपलूकडनं कारण एक निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यश प्राप्त झालेला आहे परंतु या दुसऱ्या ठिकाणून ओमकार काय करेल ओमकार खराब चेंडू आला त्याची वाट पाहतोय की कधी खराब चेंडू यावा त्याच्यावरती मी चार्ज करू आणि जो फासला थोडासा मागे गेलाय ना जो एक धाव आम्ही मागे आहोत ना त्याला कव्हर करण्याचा प्रयत्न करू शकेल नक्की एका धावाने विचार केला तर धावफलक चालू राहते मैदानाच्या स्वतः एनर्जेटिक मूड मध्ये आले फुलटा चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न ऑन साइडला चेंडू चौकारापेक्षा थोडासा बाजूला म्हणजे डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल होताना दिसला 5 चेंडूचा आतापर्यंत केस झाला धावफलक धावा 4 शेवटचा चेंडू मार्ग या शेवटच्या चेंडूचे सिंगलला महत्व का जर का फुलटा चेंडू आला तर फुलटा चेंडूचा फायदा घेतला जाईल का सिंगलने डिक्लेअर झोन मध्ये ढकलला जाईल चला शेवटचा चेंडू मार्गस्थ प्रथमेश यांचा खेळण्याचा प्रयत्न मोठा फटका सजवलाय चांगलं क्षेत्ररक्षण झालंय का तर येस अखेरकार षटकाची समाप्ती धावफलकावरती धावा लगावला गेल्यात आणि मैदानाच्या आतमध्ये यष्टीरक्षकच्या पहिल्या स्टेपचा अपील आणि पंचांनी स्टेप दिलेला आहे आणि ओमकार यांनी त्या निर्णयाला कुठेतरी रेफर केलंय आता आमची टेक्निकल टीम सन्माननीय मुकेशजी नेगी आणि त्यांच्या सहकार्याने आपण जोडीने पाहू शकता विवेश खापरे सर यांना विनंती असेल व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे त्यांचं सुद्धा आई एकविरा क्रिकेट क्लब आयोजित आई एकविरा प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत स्वागतम सुस्वागतम आता आमच्या पाटील नेटवर्कच्या टेक्निकल टीमला कुठेतरी आता दबावात टाकलं गेलं की स्टेप बघायचं आहे यष्टी रक्षक यांनी अपील केली होती स्टेपची त्या निर्णयाला कुठेतरी रेफर केलं गेलं आता आमची टेक्निकल टीम कुठेतरी बिझी होताना बघा या चेंडू एकेरी धावाचं महत्व आहे कारण की जर का स्टेप असेल तर फक्त 4 धावा असतील जर का स्टेप नसेल तर 5 धावा म्हणजे सिंगलला महत्व दुसऱ्या षटकामध्ये कुठेतरी एक अतिरिक्त धावेने ती धाव भरली जाईल आणि जर का 2 अतिरिक्त धावा तर येणार नाही कारण की मैदानाच्या आतमध्ये आता संग्राम आणि ओमकारला सुद्धा माहिती आहे या एका धावेची किंमत खूप जास्त वाढलेली आहे आता तीच ऍक्शन करून सुद्धा आमच्या पंचांना दाखवताना पण लेखी अंपायर आमचे पाटील नेटवर्कच्या टेक्निकल टीम सोबत जोडलेले आहोत काय घडणार नाही काळ वेळ एक धाव सामन्यामध्ये फरक टाकू शकतो का यस निश्चितच कारण की एक धावेने तो हळूवर का आणि आपला धावफलक चालू राहतं यस रिव्ह्यू सक्सेसफुल रेडर सेफ पॉइंट 2 ओम साई मनोरपाडा रन भेटली जाईल त्या चेंडूवरती पहिलं षटक या ठिकाणी संपलं गेलं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती 5 हा कॉन्फिडन्स होता मनामध्ये आपण पाहिलं तर विकीच्या की हा स्टेप असावा आहेच परंतु आपण पाहिलं तर या ठिकाणी स्टेप पुढे गेले होते परंतु जोपर्यंत चेंडू बॅटीला लागून पुढे रिलीज होतो ना तेव्हा पुढे आले होते त्या कारणे हा रिव्ह्यू पाहिल्यानंतर पंचांनी स्टेप नाही आहे असा इशारा दिला आपल्याला 1 धावाने धावसंघामध्ये त्यावेळेस ती दिली गेली धाव आणि आपण पाहिलं तर आता दुसरं षटक मार्गस्थ गणेश आहे तो गोलंदाजी मार्गवरती ज्या गणेशाने या स्पर्धेमध्ये खूपच चांगली गोलंदाजी हाताळलेली आहे तोच गणेश या गोलंदाजी मार्गवरती येतोय मात्र या ठिकाणी खोलवर टप्प्यात चेंडूवरती खूपच चांगला
फटका मारण्याच्या नादामध्ये आपण पाहतोय बॅटीची कडा लागून चेंडू विकेट किपर अडवतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. निर्धाव चेंडू पडल्यानंतर निश्चितच अजून एक धाव थोडीशी खाली येत असताना ओमसाई मनोलपाडाचा संघ कट केलेला आहे. डिक्लेअर झोनमध्ये पाठवलेला चेंडूला एकच धाव घेतली जाईल. चेंडूवरती एकेरी धावसंख्येवरती भर का दिला जातोय विपुलजी? आपण म्हटलं होतं ज्या वेळेला चांगले चांगले चेंडू पडतील ना त्या चेंडूचा सन्मान करून एकेरी धाव घेऊन स्ट्राईक रोटेट करणं महत्त्वाचं असते. त्या चेंडूवरती तुम्ही छेडखानी केली ना तर त्या छेडखानीचा मोबदला आपण रस्त्यावरती जाताना कोणती चांगली पोरगी दिसली त्याचं छेडखानी करायला गेलं तर पब्लिक धरून मारते पकडलं का. त्याच पद्धतीचं इथे पण आहे. चांगल्या चेंडूला छेडखानी करायला गेला तर एकतर चेंडू डॉट जाईल नाहीतर त्या चेंडूवरती तुम्ही आपला विकेट गमवाल. आणि या ठिकाणी काय घडलंय? संग्रामनी मारलेला फटका अडवला चेंडू शरीराचा फिल्डिंग करणाऱ्या फिल्डरचा या ठिकाणी शरीराचा वेध गेला चेंडू आणि थेट त्याच्या शरीराला लागून गणेशाच्या हातामध्ये चेंडू यष्टीला त्यांनी लावला. तोपर्यंत संग्राम क्रीजमध्ये आपल्या नव्हते. गडी बादचा इशारा पंचांकडनं झाला यष्टीचे. गोलंदाजी मार्कवरती आहे आणि हे गाणं त्याचं या ठिकाणी येत असताना निश्चितच बीवी एकलव्य संघ हे सांगेल गणेशाला की ओ माय फ्रेंड गणेशा तू रहना हमारे टीम में हमेशा. तर एक धाव अजून भेटलेली आहे. गणेशाचा हे प्रभावकारी षटक आहे. 4 बॉल 2 बॉल बाकी आहेत. रिव्ह्यू घेतलाय कसला? स्टेपचा रिव्ह्यू पुन्हा एकदा पंत येऊन पाहतील या ठिकाणी की स्टेप आहे का नाही. सामन्यामध्ये विचार केला तर एकेरी धावेला जास्त महत्त्व दिलं जाते कारण की मैदानाच्या आतमध्ये स्टेपचा दुसऱ्यांदा रिव्ह्यू आपण रेफर करताना पाहतो. विकी यांच्याकडून स्टेपसाठी रिव्ह्यू रेफर केला गेलेला आहे. या एक धावेने काय करायचं आहे नक्की तर मैदानाच्या आतमध्ये जे धावफलक सुरू आहे त्याला कुठेतरी थोडंसं संत गतीने थांबवायचं आहे कारण की ओमकारला सुद्धा माहिती आहे रिव्ह्यू रेफर केलाय तर एक धाव खूप इम्पॉर्टंट असणार आहे. दोन्ही संघाने लक्षात घ्यायचं की फक्त एकच रिव्ह्यू असणार आहे. जर का तुमचा रिव्ह्यू सक्सेसफुल झाला तर तुम्ही सामन्यामध्ये परत घेऊ शकणार आहे. पण आता रिव्ह्यू रेफर केलेल्या स्टेपसाठी आता टेक्निकल टीम आमचे चेक करताना पंच मैदानाच्या दिशेने नक्कीच निर्णय कळवतील. बीवी एकलव्य सर्व आणि रिव्ह्यू गौन म्हणजे स्टेप नाही आहेत. एक धाव धावफलकामध्ये ऍड होते ना. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलका धाव बघायला गेला 7. कोणत्या संघाला मिळणार आहे या सामन्यामधून विजयाची साथ? आपल्या जोडीने अनिलजी विचार केला तर आपण पाहतोय बीवी एकलव्य विरुद्ध ओमसाई मनोलपाडा. पहिल्या 4 चेंडूवरती धावफलक संत गतीने दिसते. 7 धावा धावफलकावर लगायला गेल्यात सर. या नक्कीच 7 धावा लगावल्या गेलेल्या आहेत. ते कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे आणि ज्या ठिकाणी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय या ठिकाणी चुकी ही घोर चुकी. थ्रो केला त्या ठिकाणी आपण पाहिलं तर फिल्डर पर्यंत नाही गेला तो चेंडू किंवा गणेशापर्यंत हा थ्रो नाही आहे. चेंडू जसा आला तसा फेकला आणि त्याचा परिणाम या ठिकाणी भुगतावा लागला. एक धाव कंप्लीट आणि त्यानंतर चेंडू गेला सीमारेषे पार 4 धावांसाठी म्हणजे तब्बल 1+4 5 धावा धावसंघामध्ये ऍड. म्हणजे हे होणार होतं ते ओमसाई मनोलपाडा संघाला माहिती होतं. त्या कारणे घेतलेली फलंदाजी. धावा फलकावरती 12 आणि 12 नंतर ही अजून एक धाव म्हणजे 13 धावा फलकावरती 2 षटकाच्या समाप्तीनंतर. गणेशाने पहा या षटकामध्ये पूर्णतः फलंदाजांना बांधून ठेवलं होतं परंतु या ठिकाणी चुकी घडली विकीकडनं. विकीने तो खराब थ्रो केला आणि त्या खराब थ्रोवरती पुन्हा एकदा या ठिकाणी आपला ओमसाई मनोलपाडा संघाला सामन्यामध्ये म्हणजे बॅलन्स करून टाकला. म्हणजे ती धावसंख्या मागे जात होते ते लेवलला आणून करून टाकलेला आहे. नक्की बघा सामन्यामध्ये काय घडलं. या 5 धावेने ते काय झालं. या 5 धावेने कुठेतरी धावफलक आता ओमकारच्या खांद्यावरती आणि मनामध्ये जो प्रेशर होतं तो प्रेशर कुठेतरी रिलीज झाला असेल कारण की 13 धावा धावफलक दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर झाला गेला. आता 13 मध्ये ज्या 4 अतिरिक्त ऍड केला तर त्या कमी केल्या असतात तर फक्त 9 धावा असता. पण आता 13 गोलंदाजी मारवरती रुद्र
वेदांत फुलटॉ चेंडू भिरकावून दिला इंटू द गॅप चेंडू मांडलांच्या बाहेर कमान डीजे पहा विपुलजी आपण पाहिलं त्या खराब थ्रोवरती कुठेतरी मॅच स्टार्ट झाली आपल्या भाषेत म्हणजे जे क्रिकेट खेळतात ना त्या टीमच्या भाषेत आपण सांगू शकतो की त्यानंतर तो कॉन्फिडन्स मनामध्ये ओमकारच्या आला. ओमकारनी या चेंडूवरती फटका मारण्याचा प्रयत्न केला आणि तो सक्सेसफुली ठरला. 4 धावांचा फटका आला. 4 धावांनी धावसंख्येमध्ये वाढ केला. 17 धावा फलकावरती. पुन्हा एकदा वेदांच्या चेंडूवरती मारला फटका. वा 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 व्हॉट अ फिल्डिंग मिस्टर रुद्रा. एक रुद्र होता तो आपण कार्टूनच्या चॅनलवरती बघत होते आणि एक रुद्र या ठिकाणी बीव्ही एकलव्य मध्ये आपण फिल्डिंग करताना पाहतोय. म्हणजेच व्हॉट अ कमाल की फिल्डिंग. स्वतःला झोकून दिला. पहा एक्शन रिप्ले मध्ये कसा एक पाय पुढे टाकला आणि त्या चेंडूवरती झेप घेतली आणि झेप घेतल्यानंतर पाहिलं तर तो चेंडू अडला. आपल्या संघासाठी 3 धावा रोखलेल्या आहेत. म्हणजे एका धावाने धावसंख्येमध्ये वाढ. 118. अजून 4 चेंडू बाकी आहेत या षटकातले. हलक्यातीने घेऊन काढला. यस आपण वर गेलेलो आहोत. तर आता मात्र मोठे फटके मारून हातात चेंडू मारून परत मागे नाही यायचं आहे. त्या कारणे आता मात्र प्रत्येक चेंडूवरती एकेरी धाव घेऊन धावसंख्येला पुढे सरकवायचा आणि जेणेकरून आता जे 9 चेंडू उरलेले आहेत ना 9 चेंडूमध्ये 9 केला 28-29चं टार्गेट समोर येऊन ठेवू शकतो समोरच्या संघाला. त्यामुळे प्रत्येक चेंडूवरती एक धाव घेतली जाते. परंतु खराब चेंडू यामध्ये सुद्धा येऊ शकतो. नक्की जर विचार केला तर ओमकारला सुद्धा माहिती आहे मैदानाच्या आतमध्ये कसं खेळायचं. कारण की आता संघ कुठेतरी पॉझिटिव्ह माइंडसेट प्लस धावसंख्येवर चालू होता. पुन्हा एकदा सूरज यांनी हलक्याने घेऊन काढला. यष्टीरक्षक विकी जाईपर्यंत 1 धाव कंप्लीट. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावा बघतोय आपण 21 रन ऑन बोर्ड. 21 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू उलटा चेंडू विरकाव मारण्याचा प्रयत्न. एबीसाच्या धावचीची संधी धावचीच्या रूपात ओमकारला मैदान सोडावं लागणार आहे. धावचीच्या रूपात गडी बाद. शेवटचं षटक रुद्राचं षटक हे या ठिकाणी आता मात्र रुद्राचा टप्पा पडल्यानंतर 21 रन ऑन द बोर्ड. हे षटक शेवटचं आहे. शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडूमध्ये 6 धावा काढल्या तर निश्चितच 27 पर्यंत पोहोचू शकतो. आणि जे करायचं होतं तर मात्र या ठिकाणी फिल्डिंग चांगली परंतु फेकी गॅदर करता आलेलं नाहीये. त्या कारणे ही धाव कंप्लीट होते. 1 धावाने धावसंख्येमध्ये वाढ. धावा फलकावरती 2 22 धावा फलकावरती. मयूर नवीन आलेला फलंदाज आहे. सेकंड डाऊनचा हा फलंदाज. फलंदाजी मार्कवरती रुद्र पुन्हा एकदा समोर आहे गोलंदाजी मार्कवरती. खोलवर टप्प्यात चेंडू हलक्या रीतीने खेळून काढला. निश्चितच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करणार होते परंतु तो चेंडू जेव्हा त्याच्या हातून रिलीज झाला त्याच्यानंतर डायरेक्ट त्याच्या पायात पडला होता. त्या कारणे चेंडू हळुवारपणे गेला फिल्डरपर्यंत. तोपर्यंत 1 धाव कंप्लीट केली गेली. 1 धावाने धावसंख्येमध्ये वाढ 23. हलक्या रीतीने हा चेंडू सुद्धा काढून घेतलेला आहे. हा पहा दोन्ही फलंदाजांना माहिती आहे आपल्या बॅटीतून मोठे फटके येणार नाही. त्या कारणे ज्याच्या बॅटीतून मोठे फटके येणार होते तो पुन्हा एकदा फुलटॉ चेंडू हॉलसेलला घेऊन काढलाय. राज यांच्या चेंडू हातामध्ये येईपर्यंत 1 धाव कंप्लीट.
बघा 4 चेंडूचा आतापर्यंत गेस झाला. धावफलक धावा 25. सूरज मध्ये क्षमता आहे, मोठे फटके लावू शकतो, पण सध्या मैदानात अजून परिस्थिती सिंगलला जास्त महत्व देताना अँड शेडच्या दिशेने विरकावून देताना मयूर यांच्या पायाला चेंडू. गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या मध्ये दिसेल का? आणि सिंगल रनिंग बिटवीन द विकेट तर दिसली होती, पण चेंडू डिक्लेअर झोन मध्ये आपल्याला ट्रॅव्हल होताना दिसला. 5 चेंडूचा आतापर्यंत गेस झाला. धावफलक धावा 26. सिंगल आला तर 28 आव्हान असेल, 2 आला तर 29 आव्हान असेल. काय एखादा मोठा फटका एक्झिक्यूट केला जाईल या निर्धाव चेंडूची सांगता. चला शेवटचा चेंडू मार्गस्थ. या शेवटच्या चेंडूवरती मयूर यांच्यामध्ये क्षमता आहे, मोठा फटका घेऊ शकतात. एक फिनिशर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं ओम साई मनवेलपाडाचा मयूर. ऑन साइडला घेण्याचा प्रयत्न होता, पण चेंडू फक्त डिक्लेअर झोन मध्ये ढकलण्यात आला. अखेरकार षटक संपलं. 27 धावा धावफलकावरती लगावला गेला आणि 28 धावेचं आव्हान असणार आहे DV एकलव्य या संघासाठी. चला यानंतर होणारी सेमीफायनल 2च्या नाणेफेकीसाठी मी आमंत्रित करेन श्रीदेव संघाचे कर्णधार. विनंती टॉस्का बॉक्स मध्ये यायचं आहे. त्यांच्या विरुद्ध मोरेगाव चॅलेंजर्स. दोन्ही संघाच्या कर्णधार विनंती आहे टॉस्का बॉक्स मध्ये यायचं. एक मोठी लढत मैदानाच्या आतमध्ये यानंतर सेमीफायनल 2 मध्ये सुद्धा आपण पाहणार आहोत. मोरेगाव चॅलेंजर संघाचा विचार केला तर वरविनायक स्पोर्ट्स क्लब संघाला कुठे पराभूत करून आपण पुढे येताना दिसतोय मोरेगाव चॅलेंजरचा संघ. आणि मागच्या मॅचचे हिरो मैदानाच्या आतमध्ये येताना जया टॉस्का बॉक्सच्या दिशेने जाताना पाहतोय. बॅटिंगनी नाही तर क्षेत्ररक्षकांनी पूर्ण प्रेक्षक वर्ग क्रीडाप्रेमींना प्रभावित केलं होतं असे जया आपण टॉस्का बॉक्स मध्ये. अर्जुन सन्माननीय अतिथी अग्रिसेना वसई तालुक्याचे अध्यक्ष युवा अध्यक्ष सन्माननीय आशुतोषजी पाटील यांना मी विनंती करेन आणि टॉस्का बॉक्स मध्ये यायचं आहे. सेमीफायनल 2च्या नाणेफेकीसाठी मी आमंत्रित करेन. आशुतोषजी पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होताना सेमीफायनल 2ची. कॅमेरामॅन फोकस करायचंय. दोन मिनिटं थांबायचं प्लीज. आमचे सती कॉमेंटेटर तिकडे जॉईन होताना टॉस्का बॉक्स मध्ये. टॉस या ठिकाणी केला जातोय. आशुतोष पाटील यांच्या हस्ते हा टॉस. सिक्का उछला गया. टेल्स का कॉल आया है हेड्स. तो यहाँ पर मोरेगाव चॅलेंजर दादा आपण मंचावरती विराजमान व्हायचं आहे. हेड चालय म्हणजे मोरेगाव चॅलेंजर नाणेफेक जिंकले. नाणेफेक जिंकल्यानंतर आता मात्र तुमचा काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करायचा निर्णय आहे. क्षेत्ररक्षण तुमची कोणत्या पद्धतीने आहे आम्ही पाहिली होती मगाशी आणि त्या जोरावरती तुमच्या खांद्यावरती ही जर्सी आहे. तर निश्चितच समोरचा संघ सुद्धा श्रीदेव संघ मोठे फटके मारण्यासाठी जाणला जातो. चांगला संघ आहे, इथपर्यंत आलेला आहे तर तो सुद्धा काही कमी नाहीये. त्यांच्या समोर किती धावांचं लक्ष, किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न कराल त्यांना? कमीत कमी 24-25च्या आत आम्ही थांबवण्याचा प्रयत्न करू. हां, त्यासाठी आता तुमचं आता मगाशी फलंदाजावरती मी जोर दिला होता. आता कोणता गोलंदाज त्या धावा थांबवण्यासाठी उपयोगी पडेल जास्त? आमच्याकडे आहे अनिकेत घाऱ्या, जोगित आहे, नितेश आहे आणि अफ्ताब आहे. थँक्यू सो मच. खूप खूप शुभेच्छा असतील या सामन्यासाठी. तर श्रीदेव संघ नाणेफेक तुमच्या वतीने लागलेला नाहीये. नाणेफेक तुमच्या वतीने जर लागला असता तर काय निर्णय घेतला असता? ऑफकोर्स क्षेत्ररक्षणच घेतला असता. हो, म्हणजे तुम्हाला कॉल सुद्धा तुमच्या अगेन्स्ट आहे. म्हणजे कॉलच्या अगेन्स्ट तुम्हाला फलंदाजी करायची आहे. तर फलंदाजी करत असताना मोरेगाव चॅलेंजर संघासोबत हे खूप मोठं चॅलेंज आहे. तर ते चॅलेंज ऍक्सेप्ट करून किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न कराल? असं तर आहे, आमचे प्लेयर आहे, कमिटमेंट आहे, 30 पर्यंत मारायचा प्रयत्न करणार. कोणत्या पद्धतीची आता मात्र जोपर्यंत तुम्ही सेमीफायनल पोहोचलात त्या वेळामध्ये भरपूर तुमच्याकडे काळ भेटला, त्यावेळी असेच इकडे तिकडे बोलत राहिले की काही प्लॅनिंग करत राहिले? त्या प्लॅनिंग बद्दल काय सांगाल? नाही, प्लॅनिंग एवढी नव्हती. बस म्हणजे प्रॅक्टिस करत होतो आम्ही मध्ये तर बस तेवढंच, अजून काय. थँक्यू सो मच सर प्रतिक्रियांबद्दल. या सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि पुढे
फायनल मध्ये पोहोचतात त्यासाठी पोहोचतील तर त्यासाठी खूप खूप 5 बॉल 4 धावा. तर थँक्यू. नाणेफेकीचा कौल कळवलेला आहे. सन्माननीय आशुतोषजी पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेक झाली. नाणेफेक मोरेगाव चॅलेंजर संघाने जिंकली आणि जया यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. आता पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने मैदानाच्या दिशेने होते. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलक धावा 4. हलक्या हाताने विकी यांनी ऑन साइडला घेऊन काढला. क्षेत्ररक्षक येईपर्यंत 1 धाव कंप्लीट. अखेरकार षटकाची समाप्तीनंतर धावफलकात धावा लगावल्या गेल्यात मात्र 5. घेऊया ब्रेक. ऐकूया डीजेला. गोलंदाजी मारवती सूरज. हा सूरज नेहमी मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये रात्री चमकताना दिसतो आणि सूरजच्या जलद गतीने चेंडू हाताळला तर त्याला हलक्या हाताने घेऊन झालं. मग सूरज जलद गती चेंडू हाताळण्यासाठी षटक हाताळण्यासाठी चांगला जातो पण या जलद गतीमध्ये त्याचा टप्पा प्रॉपर असतो. जसा बाहुबलीमधील का टप्पा आणि मैदानाच्या आतमध्ये टप्पा तुमचा प्रॉपर पाहिजे क्रिकेटच्या पिच वरती. पुन्हा एकदा ऑन साइडला धावचीची संधी मैदानाच्या आतमध्ये. पंचांचा काही इशारा नाही म्हणजे 1 धाव कंप्लीट होताना. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अजिंक्य आणि विक्की मध्ये दिसताना 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलक धावा 7. कोणता सामना कोणत्या संघाला विजयाची साथ मिळणार आहे आपण पाहतोय. आई एकविरा क्रिकेट आयोजित आई एकविरा प्रीमियर लीग मनवेलपाडा सेमीफायनल 1 ची ही मोठी मॅच BV एकलव्य विरुद्ध ओम साई मनवेलपाडा. पुन्हा एकदा ऑफ साइडला फटका चांगला गेलाय. साहिल चेंडूवरती आणि निर्धाव चेंडूची सांगता. मैदानाच्या आतमध्ये येणारे डॉट डॉट प्रत्येक डोकेदुखी ठरणार BV एकलव्य या संघाला. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलक धावा 7. 28 धावेचं आव्हान पाठला करायचा आहे. 28 धावांचा BV एकलव्य या संघाला. 3 चेंडू नंतर धावफलक धावा 27. पुन्हा एकदा फटका चांगला सजवला गेलाय. मोठी डावी मारली होती पण शरीराचा काही स्पर्श नसल्या कारण चेंडू सरळ पिवळ्या पडद्यावर आढळला आणि विक्की बॅक टू द डग आउट. कम ऑन डीजे. मैदानाच्या आतमध्ये काय घडताना विक्कीला मैदान सोडावं लागलं. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलक धावा 7. क्षेत्ररक्षक येईपर्यंत 1 धाव जलद गतीने थ्रो केला होता. म्हणजे 5 चेंडूचा खेळ झालाय. 5 चेंडूचा शेवटचा चेंडू मार्गस्थ. धावफलक धावा 8. शेवटच्या चेंडूवरती अजिंक्य स्ट्राईक एंडवरती एखादा मोठा फटका खेळण्याची रणनीती असेल का सिंगलला जास्त महत्व तर नॉन स्ट्राईक एंडवरून कॉल होता वाईड आहे आणि पंचांचा सुद्धा वाईडचा इशारा. 9 धावा धावफलक लगावला गेल्यात. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. हलक्या हाताने घेऊन ऑन साइडला क्षेत्ररक्षक येईपर्यंत चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जाईल. अखेरकार षटक संपलं गेलं आणि धावफलकात धावा लगावला गेल्या 10 आणि विजयासाठी 12-18चं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये. घेऊया डीजेला एकदा संधी. दिशेने होते 12-18चं समीकरण असताना गोलंदाजी मारवरती एक महत्वाचा षटक घेऊन आला सतीश. आता कुठेतरी रणनीती आखली गेली की सतीशला 3ऱ्या षटकात एका महत्वाच्या षटकामध्ये बोलवलंय कारण की या षटकावरती अवलंबून असेल की शेवटच्या गोलंदाजासाठी किती धावा ठेवल्या जाणार आहेत.
12-18 ची मॅच मैदानात मध्ये BV एकलव्य विरुद्ध ओमसाई मनवेलपाडा. फटका एक्झिक्यूट केला, मयूर चेंडूवर जातील का? याच चेंडूवर पोहोचले, एक धाव रोखली गेली आपल्या संघासाठी, एक धाव कंप्लीट. पहिल्या चेंडूवरती सिंगल आल्यानंतर धावफलकाने धावा लगावला जातात 11 आणि थोड्याच वेळात नक्कीच समजणार आहे की आई एकविरा प्रीमियर लीगचा कोणता संघ प्रथम पारितोषिकाचा बकरा कापणार आहे. 4 संघ आपण पाहतोय सेमीफायनलच्या सामन्यामध्ये लढत असताना. पुन्हा एकदा फटका चांगला, साहिल सुद्धा सज्ज होते. प्रथमेश यांच्या बॅट मधून फटका चांगला होता पण साहिल सुद्धा तिकडे सज्ज होते. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलक धावा 12. फुलटॉ चेंडू विरकावून देण्याचा प्रयत्न होता पण ओमकार तिकडे चेंडूवर आले आणि शरीराचा वेध घेऊन चेंडू मैदानाच्या आतमध्ये ढकलला गेला. त्यानंतर आता 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडू 13चं समीकरण. 13 मेराची मॅच मैदानाच्या मध्ये येणारे 3 चेंडू महत्वाचे 3 चेंडू. आणखी शेवटच्या गोलंदाजाला किती धावा ठेवल्या जातील आणि मैदानाच्या आतमध्ये वाईटचा कॉल आणि या डिसिजनला रेफर केलं गेलंय. पंचांनी निर्धाव चेंडू दिला होता आणि नॉन स्ट्राईक वरतून वाईटसाठी रेफर केलं गेले. दादा आपला निर्णय काय? सुजितदा आपला निर्णय काय? पर इनिंग ना माईक बंद आहे, आवाज येते हा चालू आहे. रिव्ह्यू रेफर केला गेलेला आहे. आमच्या पाटील नेटवर्कच्या टेक्निकल टीमला AB यांनी कुठेतरी आता धक्का टाकला गेलेला आहे. अतिरिक्त धाव असेल तर कुठेतरी मनोबल वाढलं जाईल. एक्स्ट्रा खेळाडू यांनी प्लीज आमच्या पाटील नेटवर्कच्या टीमकडे नका पाहू. स्क्रीनवरती बघायला तुम्हाला अलाउड नाही आहे. आणि दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्वतः कन्फ्यूज आहे की अतिरिक्त धाव येईल का, कारण की दोन्ही संघांसाठी ही महत्वाची धाव असणार आहे. आता मैदानाच्या आतमध्ये काय अतिरिक्त की वाईड असणार आहे की निर्धाव चेंडू. 3 चेंडू आतापर्यंत झाले. हा 4था चेंडू मार्गस्थ. पंचांचा निर्णय येईपर्यंत दोन्ही संघाची हार्टबीट चालू राहणार आहे. मोरेगाव चॅलेंजर सुद्धा नेक्स्ट मॅच साठी सज्ज होताना हा सामना आवर्जून पाहायला. आणि मैदानाच्या आतमध्ये पंचांचा निर्धाव चेंडूचा इशारा म्हणजे डॉट. डोकेदुखी ठरणार का? डोकं दुखणार आहे कोणत्या तरी संघाचं. आता तो संघ आहे BV एकलव्य. कमबॅक करावा लागेल. या 2 चेंडू या 2 चेंडूंमध्ये कमबॅक करावं लागणार. फटका सजवला, चांगला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण. बघा काय सुरेख क्षेत्ररक्षण केलं. चांगला फटका सजवला गेला होता पण क्षेत्ररक्षक सुद्धा तिकडे सज्ज होते. चेंडू कलेक्ट केला आणि थ्रो सुद्धा प्रॉपर. 5 चेंडूचा खेळ झालाय. पंच 14 धावा धावफलकावरती. 1 for 14. बॅकफुटला येऊन सरळच्या दिशेने वर्कावून देण्याचा प्रयत्न पण स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू पायाला लागला आणि तिकडे संग्राम सुद्धा सज्ज होते. अखेरकार षटक संपलं आणि BV एकलव्य या संघाला कुठेतरी अवघडीमध्ये टाकलंय. 6-13चं इक्वेशन घेऊन आधी DJ ला आणि DJ मार्फत ऐक्य सुमधुर संगीत. सहा 13चं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये धावफलकाने धावा बघायला गेला तर 15. 6-13च्या इक्वेशन मध्ये रणनीती आखली होती ओमसाई मनवेलपाडा या संघाने. साहिल यांना शेवटच्या षटकासाठी ठेवलं. थोडासा निर्णय बदलला. सतीशला लवकर आणलं आणि सूरज जो नेहमी रात्री चमकताना दिसतो मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये त्याला सुद्धा दुसरं षटक घेऊन येताना पाहायला आपण. आणि शेवटचं षटक 6-13चं इक्वेशन मध्ये मैदानाच्या आतमध्ये साहिल विरुद्ध अजिंक्य. पहिल्या चेंडूला फक्त डिक्लेअर झोन मध्ये ढकलण्यात आलं. 5-12चं इक्वेशन. प्रथमेश लेफ्ट हँडर बॅटर. बघा राईटी लेफ्टी कॉम्बिनेशन असताना तर गोलंदाजाला सुद्धा थोडीशी रणनीती मैदानाच्या आतमध्ये स्ट्रॅटेजी बदलावी लागते. कारण की जेव्हा लेफ्ट हँडर येतो तेव्हा थोडासा टप्पा सुद्धा आणि थोडीशी लाईन सुद्धा चेंज करावी लागणार आहे.
कारण की ए बी स्टेटच्या दिशेने खेळण्यासाठी खूप चांगले जातात त्यांच्या बॅटमधून आपण पाहतो. आता प्रथमेश मध्ये सुद्धा क्षमता आहे, आपल्या संघासाठी एक फिनिशरची भूमिका निभवू शकतात का? 5-12चं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये रंगले. मनोहर क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल करताना चला थोडीशी घाई करायची. ओम साई मनोलवाडा प्लीज थोडीशी घाई करा. चौका चौका आलाय जो चौकार पाहिजे होता तो चौकार आलाय, सामन्याच्या दिशेने वळतोय. सामन्यामध्ये मार्केट सुद्धा उघडलंय. जर का पपलूनी मॅच फिनिश केली 2 चौकार 4-8चं इक्वेशन मैदानाच्या मध्ये, जर का पपलू यांनी 2 चौकार मारून सामना फिनिश केला तर नावेद यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक लागलं गेलं. मैदानाच्या आतमध्ये बेटी गंगा में हात धो सकता है क्या पपलू? मार्केट ओपन आहे. 2 चौकार येतील का? 1 चौकार आलाय. हटून मारण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ श्रीदेवच्या खेळाडूच्या क्षेत्ररक्षकामध्ये हातात, चेंडू षटकार. कमांडीजी आतमध्ये पपलू ज्याच्या बॅट मधून 1 चौकार आला होता तो आपल्याला तंबूच्या दिशेने जाताना दिसला. 3-8ची मॅच. राज जगताप मैदानाच्या आतमध्ये येताना आता आणि नॉन स्ट्राईक मध्ये अजिंक्य. फटका सजवला गेला ऑफ साइडला. 1 धाव कंप्लीट होईल का? आता पंचांना कुठेतरी आमच्या पंचांना दबावात टाकताना पंचांनी टेक्निकल टीम पाटील नेटवर्क्स यांना दबावात टाकले गेले. 3-8च्या सामन्यामध्ये एक जमेची बाब असणार आहे, म्हणजे बीव्ही एकलव्यचा सलामीवीर बॅटर अजिंक्य स्ट्राईक एंडवरती येणार आहे. म्हणजे 2-8 असो का 2-7 दोन्ही चेंडूवरती प्रहार करावा लागेल. त्या प्रहाराच्या आधी पहिला चेंडूवरती चौकार येईल का? त्यानंतर निश्चितच चर्चा होईल की शेवटच्या चेंडूवरती काय घडणार. पण आता हा सिंगल या सिंगल असेल नसेल मैदानाच्या आतमध्ये जमेची बाब म्हणजे ए बी स्ट्राईक एंडवरती आलाय. आणि जर का ए बी यांनी मॅच फिनिश केली तर नावे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक सुद्धा लागलेलं आहे. म्हणजे मैदानाच्या आतमध्ये जे पारितोषिक पपलूवर होतं ते मार्केट थोडा कुठेतरी वाढताना दिसते. सेन्सेक्स वाढतोय, हात होऊ शकतात का? सेन्सेक्स वाढतोय. मार्केट ऑफिशियली बंद असलं तरी मैदानाच्या आतमध्ये आई एकविरा प्रीमियर लीग मार्फत मार्केट उघडले. फुलटॉस चेंडू भिरकावून दिलाय का? नाही. क्षेत्ररक्षण झाले. सूरज याचा जसा उल्लेख केला होता, हा सूरज नेहमी रात्री चमकताना दिसतो. ओम साई मनवेलवाडा या संघासाठी खऱ्या अर्थाने चमकलाय. 1-6चं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये साहिल. आणि काय घडले मैदानाच्या आतमध्ये? पंचांचा वाईटचा इशारा. ए बीला कुठेतरी स्ट्राईक करते. 1-5चं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये चूक घडली. चुकी म्हणजे वाईट टाकला गेला आणि वाईट वरती 1-6 वरून 1-5 वर इक्वेशन आलं. राज जगताप ऑन स्ट्राईक. नाही. षटकाराला बॉक्स क्रिकेट मध्ये महत्व नाही. अँड कॉंग्रॅच्युलेशन ओम साई मनवेलवाडा इनटू द फायनल अँड हार्ड लक बी एकलव्य. तुमच्या नेक्स्ट स्पर्धेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. कॉंग्रॅच्युलेशन ओम साई फायनल मध्ये प्रवेश करणार आजच्या दिवसातील
करतो की रात्री चमकला जातो. अनेक स्पर्धा मागच्या हंगामामध्ये त्यांनी रात्री चमकवून काढला होता. त्याचं नाव आहे मॅन ऑफ द मॅचचा मानकरी मिस्टर सूरज. सूरजला विनंती असेल मंचाच्या दिशेने यायचं. मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट देऊन तुम्हाला सन्मानित करणार आहोत. एक चांगला की आपल्या संघासाठी त्यांनी करून दाखवला. एक अष्टपैलू खेळाडूची भूमिका निभावली मैदानाच्या आतमध्ये.